हॅलो नमस्ते मंडळी, चव गावाकडची या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण बनवूया बटाटा, चव गावाकडची बटाट्याची भाजी. एकदा नक्की ट्राय करून बघा. तर आपण वाटण्यासाठी बघा 2 कच्चे कांदे घेतले, ते कढीपत्ता आहे, थोडासा खोबरं घेतले, वल्ल लसूण आहे, कोथिंबीर आहे, 2 टोमॅटो आहे आणि आलं आहे. तर ते पूर्ण कट करून घ्यायचा आणि साईडला चिरलेला बटाटा आहे. तो बटाटा हा मोठ्या साईजमध्ये चिरलेला आहे. आमच्या घरच्यांना असा बटाटा आवडतो, जो तुमच्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता, नो प्रॉब्लेम. आता हे सगळं कट करून घेतलेलं आहे. कांदा आहे, अद्रक आहे, कोथिंबीर आहे, लसूण आहे, टोमॅटो आहे, खोबरं आहे. एक कढईमध्ये आपण तेल टाकूया. वाटण करण्यासाठी कांदा वगैरे भाजून घेऊया. तर दीड चम्मच मी तेल टाकलेलं आहे. तुमच्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता. तेल गरम झालं की मग त्याच्यामध्ये कांदा टाकायचा. चांगलं कडक तेल करून द्यायचं हाय फ्लेमवरती आणि मग कांदा टाकायचा. कांदा आणि अद्रक आणि खोबरं आपण सोबतच टाकूया आणि लसूणही, म्हणजे छान टेस्ट येते सोबतच. सगळं एकत्र मिक्स करत राहायचं छान मस्तपैकी. रेडिश कलरमध्ये भाजून घ्यायचं छान. जास्त करपून पण नाही द्यायचं, नाही तर त्याचा स्वाद खराब लागतो, असा कडवट लागतो. तर छान मस्त भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये. त्याचा कलर कसा चेंज होतोय तुम्ही बघत राहा. आपली रेसिपी शेवटपर्यंत बघत राहा, मगच तुम्ही ट्राय करा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की कशी भाजी होती गावाकडची टेस्ट. छान मिक्स करत राहायचं. कलर चेंज व्हायला लागलाय बघा. आता त्याच्यामध्ये टोमॅटो टाकूयात आपण. ते पण छान मिक्स करत राहायचं 3-4 मिनिट. कलर चेंज होईपर्यंत मिक्स करत राहायचं. सारखं मिक्स करत राहिलं की म्हणजे खाली लागत नाहीये, करपत नाहीये. कलर चेंज व्हायला लागलाय, तुम्ही बघू शकता. ते 7 मिनिट मी भाजून घेतलेले. आता आपण लास्टला त्यात टाकूया कोथिंबीर वाटण्यासाठी. छान फ्रेश वॉश करून घेतलेली. आपलं वाटण तयार झालेले मस्तपैकी. गॅस बंद करून आपण ते वाटण काढून घेऊया. छान ते बघा, छान ग्रेविश कलर मधून झालेले. आता आपण त्याच कढईमध्ये
2 ते 2.5 चम्मच तेल टाकूयात. तेल तुमच्या हिशोबाने टाकायचं, तुम्हाला जसं लागेल तसं. जास्त पण तेलाचा यूज नाही करायचा. छान हाय फ्लेमवर तेल गरम करूयात. त्यानंतर फोडणीसाठी आपण जिरा टाकायचं. त्यात तेल गरम झालेले मस्तपैकी. जिरा चांगला तडतडलाय. आता आपण त्यात टाकूया कढीपत्ता. आता आपण टाकूयात हळद, 1 चम्मच हळद. आपला घरगुती तिखट मसाला मी 2 चम्मच टाकलेला आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकता, जसं तुम्हाला तिखट आवडत असेल तसं. आमचा कॅमेरा सेटअप हल्लेला आहे. हा आहे एव्हरेस्ट मसाला, 1 चम्मच. आता मिक्स करून घेऊया छान प्रकारे. हे मिक्स करत राहिलं की मसाला करपत नाही. छान गरम झालं हाय फ्लेमवरती थोडंसं की आपण वाटण त्यात टाकूया. मस्त. आता ते वाटण मिक्स करत राहायचे आपल्याला. सगळा मसाला ग्रेव्ही एकत्र झाली पाहिजे. मसाला साईडला राहिला की करपू शकतो, त्यामुळे मिक्स करत राहायचं. आता आपण टाकूया मीठ चवीप्रमाणे. छान मिक्स करत राहायचं. साईडला खाली करपलं नाही पाहिजे, त्यामुळे छान मिक्स करत राहायचं. आपण त्याच्यावर थोडंसं झाकण ठेवूया आणि आपला कॅमेरा नीट करूया. ओके. जास्त हाय फ्लेमवर ठेवल्यानंतर जास्त वेळ ठेवायचं नाहीये. चेक करत राहायचं सारखं, नाही तर करपू शकतं. तर काढून आपण चेक करूया. छान तेल सुटलेलं आहे बघा. ग्रेव्हीचा कलर चेंज झालेला आहे. मस्त. आता आपण त्यात वाटणचं पाणी टाकूया. मिक्स करत राहायचे.
स्टेप. मस्त मस्त मसाला मिक्स झालेला आहे बटाट्यासोबत. आता आपण त्यात टाकूया पाणी. बटाटे शिजण्याप्रमाणे तुम्ही पाणी टाकू शकता त्याच्यात. छान मिक्स करून घेतलेले. थोडंसं पाणी अजून ऍड करूयात आपण, म्हणजे बटाटा शिजायला वेळ लागतो जरा. बटाट्याला उकळी यायला लागलेली आहे. उकळी येतोपर्यंत हाय फ्लेम गॅस ठेवायचा. त्यानंतर लो मीडियमला करायचा, नाहीतर हाय फ्लेमला सगळी तरी निघून जाते. उकळी येते भाजीला. आपण झाकण ठेवून मीडियम गॅस करूयात. ओके, थोडंसं झाकण असं साईडला ठेवायचं. आपण वाट बघूया. तर आपली भाजी शिजलेली आहे, तुम्ही बघू शकता.